नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चाताप होईल. राजू पाटलांचा टोला म्हणाले, आता फेसबुक लाईव्हचे नेतृत्व. वसंत मोरे यांनी मनसेनंतर आता वंचित बहुजन आघाडीलाही रामराम ठोकल्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वसंत मोरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चाताप नक्की होईल, कारण आता त्यांना नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलं आहे, असा खोचक टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लगावलाय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महिलेकडून स्वागत. नागपूर येथे लाडक्या बहिणींनी केलेल्या स्वागताने भारावून गेलो. माझ्यासाठी हे स्वागत अविस्मरणीय आणि आनंददायी आहे. या आपुलकी आणि प्रेमाबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. ट्विट करत मानले आभार व स्वागताचा व्हिडिओ केला शेअर. T20 विश्वचषक 2024चे विजेतेपद जिंकून भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. रोहित शिवाय सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जोगेश्वरी जमीन प्रकरणात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि पत्नीला दिलासा. मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चिट. महाराष्ट्राच्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जोगेश्वरी जमीन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. शिंदे गटाचे नेते आणि खासदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि जवळच्या 4 सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. केस बंद करण्याचे कारण देताना EOW ने म्हटले आहे की BMC ने दाखल केलेली तक्रार अपूर्ण माहिती आणि गैरसमजावर आधारित होती. आता फक्त दाऊद आणि इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी. रवींद्र वायकर यांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या क्लीन चिटवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही. रवींद्र वायकरांचा संजय राऊतांवर पलटवार. 25 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. यावेळी त्यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. मराठ्यांना कमजोर समजू नका. आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही. आम्हाला आरक्षण द्या. आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही एकटेच 50 ते 55% आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. आम्ही संयम ठेवतो आहोत. आमचा नाईलाज होऊ देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण व जनजागरण रॅली हिंगोली येथून सरकारला इशारा दिलाय. पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं, पण लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट. मी शरद पवारांकडे उमेदवारी मागायला गेलो होतो. त्यावेळी पवार साहेबांनी मानसिकता केली होती आणि उमेदवारीही डिक्लेअर केली होती. मात्र पुन्हा काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती, असा गौप्यस्फोटही लक्ष्मण हाकेंनी पत्रकार परिषदेतून केलाय. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली. हॉटेल गंमत जम्मत परिसरात हा भीषण अपघात घडलाय. रात्रीच्या अंधारात नदीवरील कठडे तुटून ही कार थेट गोदावरी नदीत कोसळल्याने अपघातात नितीन कापडनीस या तरुणाचा मृत्यू झालाय. तर किरण कदम आणि योगेश पानसरे हे तरुण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 15 दिवसातील हा तिसरा अपघात आहे. दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जन आक्रोश आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. निवेदन घ्यायला आले नाही तर आम्ही गेट तोडून आत जाऊ, असं निलेश लंके म्हणाले.